म्हणजे माझ्या बाजूचे दिग्गज दोघं आहेत. नाही, पण एकंदरीत आपण महाराष्ट्रात वगैरे शूट करतोच सगळ्या ठिकाणी, नाही असं नाही. बंजारा समाजाशी याचा काही संबंध नाही. सर तुम्ही बाईक राईड केली आहे तिघांनी, तर याच्या आधी कधी बाईक राईड केली होती का? सर तुम्ही तिघंही खूप काळापासून इंडस्ट्रीत आहेत, ओळखतायत एकमेकांना. पण आत्ता सिनेमा शूट करताना तिघांच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत, की म्हणजे की असं वाटलं की हां, जे या पण या सवयी आहेत किंवा मित्र म्हणून या खूप जास्त भावल्या एकमेकांना? त्यांच्या आतला माणूस जो आहे तो जास्त जास्त दिसायला लागतो. आम्ही तिघं कधी एकत्र कामं केली नाही. नमस्कार, मी नुपूर अष्टपुत्रे, दैनिक बोंबाबोंबमधून. आणि आज आपण शरद पोंक्षे सर, सुनील बर्वे सर आणि भरत जाधव सरांना भेटायला आलो आहे, कारण त्यांचा नवा कोरा बंजारा सिनेमा येतो आहे. हॅलो सर, कसे आहात? मस्त एकदम नवा कोरा सिनेमा घेऊन येतात आणि एकदम चिल दिसतात या सिनेमात. तिघंही छान फिरायला गेलेले आहात आणि पहिल्यांदाच तुम्ही असा वेगळा रोल, एकदम चिल रोल करताय, तर कसं वाटतंय? इंटरेस्टिंग वाटतंय. सगळेच म्हणजे माझ्या बाजूचे दिग्गज दोघं आहेत. नाही, पण एकंदरीत आपण महाराष्ट्रात वगैरे शूट करतोच सगळ्या ठिकाणी, नाही असं नाही. सिक्कीममध्ये एक वेगळा आनंद आहे शूट करण्याचा, आणि गोष्ट तशी आहे. उगाचच सिक्कीमला जाणं असं काही कारण नाही आहे. गोष्टच तशी आहे जी स्नेहाने लिहिली आहे, स्वतः डिरेक्ट केली आहे. आणि खूप बरं वाटतं मला की कास्टिंग पण आम्ही तिघे एकमेकांचे खूप जुने चांगले मित्र आहोत. पण पिक्चरमध्ये एकत्र कधी काम नाही केलं. म्हणजे मी सुनीलने वेगळं केलं असेल, मी शरदने वेगळं केलं असेल. पण हे बंजारा आमच्या त्या मैत्रीची गोष्ट जरी असली तर आमच्यासाठी पण आमच्याही मैत्रीची गोष्ट आहे, जिथे आमच्याही बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्यात. अर्थात खूप मजा आली. बंजारा आणि मुळात शरद किंवा स्नेह नेहमी सांगतात तसं की प्रत्येकाचं आयुष्य थोडंसं किंवा या क्षेत्रातल्या लोकांचं आयुष्य थोडंसं बंजारासारखंच असतं. आज एका गावी, उद्या दुसऱ्या गावी. काय जसं जसं समोर येत जाईल वळण तसं त्याप्रमाणे वागत जायचं, तसं वळत जायचं आणि आपल्या ध्येयाकडे पोचायचं. तर असाच कुठेतरी उद्देश ह्याही चित्रपटाचा आहे. या चित्रपटामध्ये सुद्धा एका काही विशिष्ट कारणासाठी म्हणून आम्ही असे त्या ट्रिपला निघतो आणि ज्या काही गोष्टी घडतात, ज्या आम्हाला तरुणपणाची आठवण करून देतात. तर हा एकूण प्रवासाबद्दलचा, मैत्रीबद्दलचा, एकमेकांबद्दलच्या प्रेमाबद्दलचा आणि त्याच्याबरोबरच एक अनुत्तरित प्रश्न सोडवण्याचा असा एक प्रवास आहे, असं मी म्हणेन. बंजारा, आपण बंजारा म्हणजे बंजारा समाजाशी याचा काही संबंध नाही, हे मी जाणीवपूर्वक नेहमी क्लिअर करतो. उगा ती नाही, हिंदी पण नाही आहे. जे सतत भटकणारी लोकं असतात ना, सतत ज्यांना भटकायला फार आवडतं, त्यांना आपण बंजारे म्हणतो ॲक्च्युली. पण आम्ही शीर्षक म्हणून बंजारा दिलेलं आहे. आणि मैत्री अशी असते ना, की ती सतत रोज तुम्ही भेटलंच पाहिजे असं अजिबातच नसतं, की रोज फोन मेसेजेस व्हायलाच पाहिजेत असं अजिबातच नसतं. किती वर्षांनी भेटलात तरी पुन्हा त्याच पदावर तुम्ही सुरू करता तुमचं गाणं, आणि पुन्हा ती मैत्री तेवढीच घट्ट असते, तेवढीच आपुलकी असते, तेवढंच प्रेम असतं. ते या सिनेमामधनं दाखवलेलं आहे, की हे 3 असे जिवलग मित्र आहेत, जे कधी काळी सदैव एकमेकांबरोबर असायचे. पण आता व्यवसायानिमित्त जरा जरा त्यांच्या त्यांच्या कामात बिझी झाले. पण मग ते कुठल्या कारणाने परत एकत्र येतात आणि मग ती कशी धमाल करतात. असा सगळा तो प्रवास आहे आणि अतिशय साधी, सोपी, सरळ प्रवासाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही रिव्हेंज स्टोरी नाही, ह्याच्यामध्ये कुठलंही ॲडल्ट काही नाही, ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्या मारामाऱ्या, मारझोड असलंही काही नाही. खूप छान 3 मित्र धमाल करतायत, एक प्रवास करतायत आणि तो प्रवास एन्जॉय करायचा आहे. आणि त्या प्रवासात मग काय घडत जातं. ते नेमकं काय घडतं, ते नेमके कुठे निघालेत, ते जिथे निघालेत ते साध्य होतं का नाही, हे सगळं 16 मेला थिएटरमध्ये सिनेमा बघितल्यावर कळेल. सर तुम्ही बाईक राईड केली आहे तिघांनी, तर याच्या आधी कधी बाईक राईड केली होती का? किंवा असं कधी म्हणजे तुम्ही दोघांनी सुद्धा, की कधी बाईक राईडला वगैरे गेले होते का असे? हो, मी बाईक राईड केली होती. माझ्याकडे बरेच वर्ष बाईक होती सुद्धा आणि बरेच वर्ष मित्रांच्या बाईकवरतीच मी खूप भटकलो आहे. त्यामुळे बाईक राईड्स केलेले आहेत. मित्रांबरोबर फिरायलाही गेलो आहे. असंच थ्रिल म्हणून त्या वयात असेच संध्याकाळी उठलेत, पनवेलला गेलेत, चहा टपरीवरती जाऊन चहा प्यायला आहे, नाश्ता केला आहे, परत आलो आहे वगैरे अशा सगळ्या शॉर्ट ट्रिप्स पण केलेल्या आहेत. लाँग ट्रिप अशी केली नाही किंवा हिमालयात किंवा जसे आता लेह लडाखला मित्रमंडळी जातात, तसं काही कधी गेलो नाही. पण बाईकचा अनुभव खूप आहे आणि बाईक चालवायला नेहमीच आवडते, आजसुद्धा आवडते. त्यामुळे मजा येते आणि हीच या निमित्ताने आम्ही
सिक्कीममध्ये फिरलो बाईकवरती, त्यामुळे त्याची मजा वेगळी होती. अ, मला येत नाही चालवतं खरं तर. मी ते पिक्चर पुरतं जरासं चालवली आहे. कानेटिक होंडाच म्हणजे विदाऊट गिअरची चालवली आहे मी. पण हे अशी कसं एवढी वाटलं पण मग यावेळेस असं बाईक वगैरे अरे नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. आणि तिथला माहोल एकंदर पाहता मजा केली आम्ही तिघांनी पण. ती बाईकचे काही सिक्वेन्स होते आमचे, मजा केली. बाईक हे नाही गेलो मी कधी, पण मी सायकलवरनं गेलो आहे. सायकलवरनं मुंबई पुणे ट्रिप केली आम्ही 5 मित्रांनी मिळून. बाईकचा अनुभव कसा होता? अरे बाईकचा अनुभव फारच छान. जायला आवडेल का? आवडेल ना, नक्कीच आवडेल. पण आता तो प्रवास तिथेच आहे. तिथलं डायरेक्ट आम्हाला जर उचलून तिथे नेऊन ठेवलं ना कोणीतरी आणि सांगितलं आता बाईक चालवलं तर आम्हाला मजा येईल. पण इथून तिथे जा, ते बंगालमध्ये उतरून त्या गाडीने वगैरे, ते मात्र आता नको. ते ते फार डेंजरस आहे. सर तुम्ही तिघंही खूप काळापासून इंडस्ट्रीत आहेत, ओळखतायत एकमेकांना. पण आत्ता सिनेमा शूट करताना तिघांच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की म्हणजे की असं वाटलं की हां जे या पण या सवयी आहेत किंवा मित्र म्हणून या खूप जास्त भावल्या एकमेकांना? नाही, मला सांगायचं झालं तर मी ओळखतो या दोघांनाही, खूप वर्ष ओळखतोय. नुसतं ओळखत नाही, आम्ही चांगले मित्रही आहोत. पण नव्याने काही वेळेला माणूस म्हणून आणखीन चांगल्या गोष्टी काही कळतात. म्हणजे 1-2 गोष्टी असतात की ना, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस पण बदलत असतो. म्हणजे एक अगदी 20शीत असतो ना, तेव्हाचा एक प्रत्येकाचे रंग वेगळे असतात. 30-35शीत आल्यावर थोडे बदलतात. 50शी उलटल्यानंतर, आणि आता आम्ही 50शी उलटल्यानंतरचे आहोत. तेव्हा खूप मॅच्युरिटी, खूप पावसाळे बघितलेले असतात. त्यामुळे या दोघांकडनंही मला चांगला माणूस म्हणजे कसा असतो, एक चांगला माणूस कसं व्हावं, आणि माझा सतत तो प्रयत्न आहे की चांगला माणूस आपल्याला व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी मला ह्या 2 मित्रांनी खूप काही नक्कळच शिकवलं. खूप म्हणजे क्या बात आहे. निश्चितच आत्तापर्यंत आम्ही एकमेकांच्या कारकिर्दीवरती कदाचित आमचं लक्ष होतं. कोणाचं काय चालू आहे ते पाहत होतो. कामं जाऊन पाहत होतो. नाटकं केली तर नाटकाच्या प्रयोगांना नक्की जाणं हे सगळं चालू होतं. आणि नट म्हणून कसे आम्ही ग्रो झालो, म्हणजे हे दोघं कसे ग्रो झाले हेही मला माहिती आहे. मी सुद्धा त्यांच्याकडून काही काही घेत कसा मोठा झालो हेही मला माहिती आहे. तर हा एक अभ्यास असतो किंवा एकमेकांच्या फॅमिलीजविषयी जे आम्ही एरवी कधीच बसून कधी गप्पा हो. मारल्या नसतील. पण त्या काही दिवसांमध्ये जे काही त्यांच्या घरांमध्ये गोष्टी घडत असतील, त्याच्याविषयीची देवाणघेवाण असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय वळणं होती, याच्याविषयीची वेगवेगळी चर्चा असेल, या सगळ्या गोष्टी खूप कळल्या. त्यामुळे म्हणतात ना, की जसं तुमची मैत्री वाढत जाते, ती काही अगदी पहिल्या दिवसापासून जरी का तुम्हाला माहिती असली, की अरे हा आपला मित्र होऊ शकतो. ते एक स्वभाव धर्म कुठलातरी एक जुळतो आणि मग तुम्ही मित्र होता. पण नंतर ती वाढत जाते याचं कारण तुम्हाला त्यांच्या त्यांच्या आतला माणूस जो आहे तो जास्त जास्त दिसायला लागतो. आणि ती माणसं मला या दोघांमधली जास्त दिसली आणि ती मला कदाचित थोडं परिपक्व करत गेली असं मी म्हणेन. मैत्रीची व्याख्याच वेगळी आहे. तुमची जी निखळ म्हणजे काय निस्वार्थी असावी म्हणतो मी नेहमीच. आम्ही तिघं एकत्र कधी जास्त भेटतही नव्हतो. पण एकमेकांना चांगले ओळखून होतो इतकी वर्ष. हे साधन होता की बंजारा जाऊन तिथे चित्रपट शूट करायचं. त्या तिघात इमोशन्स खूप महत्त्वाचे असतात मैत्रीत. मला असं वाटतं की तिघंही खूप इमोशनल आहोत. म्हणजे सुनीलबद्दल तर काय नव्यानं सांगा नको. पण शरदबद्दलची एक प्रतिमा आहे ना, की जरा हां, कडक आहे, शिस्त आहे, बोलतो चिकार. ते त्याचे ध्येय येतं, ध्येयवादी येतो पूर्ण. ज्याचं त्याचं मत तो व्यवस्थित तुम्हाला तुमच्यापर्यंत ठामपणे मांडतो वगैरे. पण असंही पाहता तो खूप इमोशनल पण आहे. म्हणजे मित्र असे पण असतात, हे पण कळायला पाहिजे ना आपल्याला. ते जवळ गेल्यावर कळतं आपल्याला. आणि पिक्चरची गोष्ट पण तशीच आहे. मला बरं वाटलं की याचं कास्टिंग स्नेहाने अशा पद्धतीने केलं की आम्ही तिघं कधी एकत्र कामं केली नाही आहेत. पण निदान एकमेकांवरचा विश्वास आहे मैत्रीचा. त्या विश्वासावर आम्ही म्हणजे मी आणि सुनील तर लगेच शरदला हो पण म्हटलं गोष्ट ऐकायच्या आधीच. कारण शरद करणार आहे, पहिल्यांदा तो निर्माता होतोय, पहिल्यांदा त्याचा मुलगा चित्रपट करतोय. तर मला असं वाटतं की आणखीन काय व्याख्या असणार मैत्रीची, की आपण काही न ऐकता चला हो म्हणूया. कारण एक आपला मित्र पिक्चर करतोय आणि त्या मित्राचा मुलगा पहिल्यांदा डिरेक्ट करतोय. तर ही पण मैत्री खूप महत्त्वाची वाटते मला. आणि त्याच्यात परत आणखीन एक म्हणजे मित्राचा मुलगा आमचा तो जरी का दिग्दर्शित करत होता, तरीसुद्धा त्याच्यात कुठेही असं नव्हतं की शरद एक स्वतः दिग्दर्शक आहे, निर्माता आहे आणि तो त्याच्या मुलाला प्रोत्साहन देतोय, अशातला भाग नव्हता. शरद त्याच्या मुलांकडे सुद्धा त्याचं व्यवस्थित लक्ष होतं आणि त्याच्यातून त्यांनी आम्हाला असं सांगितलं, की तुम्ही फक्त मी म्हणतोय म्हणून तुम्ही हो म्हणा असं माझं म्हणणं नाही आहे.
तर येऊ देत स्नेहला, तुमच्याकडे येऊन भेटू देत. त्यामुळे स्नेह आमच्या दोघांकडेही आला, त्यांनी अख्खी गोष्ट सांगितली. त्यांनी ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली, त्याच्यातले जे गुण आम्हाला आवडले, त्या गुणांमुळे कंप्लीटली स्नेहच्या गुणांमुळे आम्ही या चित्रपटाला हो म्हटले. हे मी मुद्दामून सांगेन. सर तुमचा अनुभव कसा होता म्हणजे तुमच्या मुलांनी पहिली गोष्ट की हा चित्रपट स्नेह पोंक्षे जो सरांचा मुलगा आहे त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. सर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे की काही म्हणजे तुम्हाला असं आलं होतं का की हे करा बाबा किंवा बाबा हे नका करू असं त्यांनी काही सांगितलं होतं का? नाही नाही, असं काही नाही. फक्त कॉस्ट्युमवरनं जरा आमच्यात वाद झाला. कारण असे हे कॉस्ट्युम मी कधी घातलेले नाहीत आयुष्यात. हे असे काय जे काय दिसतंय जॅकेट बिकेट गॉगल. बरं गॉगल मी वापरतो, पण हा जरा झाकमुक पाकमुक असला गॉगल वगैरे आम्ही कधी हे माझं नेचर नाही आहे. हे असे कपडे घालून मी लेंगा जब्बा मी कम्फर्टेबल असतो सगळ्यात. आणि अगदी हां, म्हणजे अगदी पहिल्यापासून खूप साधं राहायला आवडतं मला. आणि हे एकदम असे कपडे आल्यामुळे जरा माझं असं चिकचिक झाली जरा, अरे स्नेह यार हे कशाला घालायचं आहे, तर तो मग त्याच्यात जरा तो चिडला रागावला, म्हणाला नाही नाही मी सांगतो म्हणून घाल. मग काय गपचूप शेवटी दिग्दर्शक आहे, मान्य केलं पाहिजे, मग मी घातलं ते. पण ते आता बघताना पोस्टरवरती खूप छान दिसते. हे काय इथे पोस्टर पण आहे, ते बघताना खूप छान दिसते. त्या एखाद दुसऱ्या, पण अदरवाईज त्याच्या क्रिएटिव्हिटीमध्ये मी कधी डिस्टर्बन्स नाही केलं. मी फक्त पहिले काही दिवस शूटिंगला मॉनिटरसमोर बसत होतो, हे नेमकं काय चाललं आहे. कारण 110 चित्रपट आणि माझा मुलाचा पहिला चित्रपट, हा एक मोठा फरक होता. बघत होतो फक्त, काही वाटलं तर त्याला हळूच सांगत होतो, असं असं आहे बघ. पण नंतर नंतर मग मला बसायची पण गरज नाही लागली. त्या मला विश्वास होता तो करणार आहे. तो ठरवून आलेला आहे सिनेमाच करायचा. त्याला आयुष्यात काय करायचं आहे, सिनेमा करायचा आहे. आता मी नाटक करतो, पण त्याला मी विचारलं नाटकात, तर त्याचा ओढा सगळा सिनेमाकडे आहे. त्याला सिनेमा करायचा आहे. आणि 10 का 11 सिनेमांच्या गोष्टी आहेत आणि 10च्या 10 वेगळे विषय आहेत. बरं त्याचं मला एकदा तो म्हणाला की मला काहीतरी 10 का 11 सिनेमे करायचे आणि एवढेच करायचे. म्हटलं हे काय, नाही मला 11 वेगवेगळे धर्तीचे सिनेमे, बस संपला विषय म्हणाला. इतकी ती पोरं क्लिअर आहेत, त्यांना काय नेमकं करायचं आहे ते माहिती आहे त्यांना. उमेदवारी करून झालेली आहे. त्या उमेदवारीच्या काळात अशा दिग्दर्शकांबरोबर कामं केले, त्याच्यातनं काय करायचं नाही तेही तो शिकला. आणि ते सगळं व्यवस्थित त्याच्या पाठीशी उभं राहणं एक बाप म्हणून एवढंच माझं काम होतं आणि तेवढं मी ते व्यवस्थित केलं. सर तुम्हाला तिघांनाही खूप खूप शुभेच्छा. आम्ही नक्कीच चित्रपट बघू तुमचा आणि दैनिक बोंबाबोंबच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणखीन एक या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, 16 मेला संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट लगेच टी व्हीवर दिसेल किंवा OTT प्लॅटफॉर्मवर दिसेल तर या भ्रमात राहू नका. हा लगेच कुठल्याही छोट्या पडद्यावर दिसणार नाही. हा फक्त मोठ्या पडद्यावरच बघायचा सिनेमा आहे. त्यामुळे तो आम्ही मोठ्याच पडद्यावर दाखवणार आहोत. धन्यवाद.